मुंबई अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा खाडीजवळ झालेल्या अपघाताला आता जवळपास 24 तास होत आले, परंतु जो मजूर आतमध्ये अडकलेला आहे त्याला अजूनही बाहेर काढण्यात यश आलेलं नाही। या घटनास्थळावर मी सध्या उभा आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गाचा खाडीवरचा ब्रिज आहे। जर तुम्ही पाहिलं हा चौकोनी जो पिलरचा जो स्क्वेअर दिसतोय याच्या आतमध्ये म्हणजे ही जी भिंतीची बाजू पडलेली आहे याच्या खाली जे राऊंड आहेत त्यामध्ये ही प्लिंथ होती आणि ही प्लिंथ पूर्णपणे कोसळली। रात्री 9च्या सुमारास या चौकोनाच्या आतमध्ये एक JCP सहित खोदकाम सुरू होतं आणि ही जी प्लिंथ आणि ही भिंत पूर्णपणे या JCPच्या अंगावर पडली आणि तो माणूस जो आहे तब्बल 60 ते 70 फूट खाली दबल्याचं बोललं जाते। या घटनेला 24 तास झालेत, परंतु अद्यापही या मजुराला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही। कारण याला बाहेर काढणं हे साध्या सुध्याचं काम नाही। यासाठी आता आज दुपारी NDRFची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। या ठिकाणी जे आहे ते LNTचं काम सुरू होतं। पाण्याची पाईपलाईन जी सूर्याची जलवाहिनी आहे ही या खाडी मार्गे त्या टोकापासून ह्या टोकापासून भुयारी मार्गाने आणण्याचं काम जे आहे LNTने घेतलं होतं आणि मागील अनेक दिवसांपासून हे काम सुरू होतं। दरम्यान रात्री हा अपघात झाला आणि हा छोटा कंटेनर दिसतोय ब्लू आणि व्हाईट रंगाचा, त्याच्यामध्ये देखील 7 ते 8 लोक, जे छोटंसं कार्यालय होतं कंटेनरचं, 7 ते 8 लोक ह्या कार्यालयामध्ये होते, परंतु त्यांना सुखरूप बाहेर काढलेले। आसपासचा परिसर बघितलं, ह्या भेगा जर आपण पाहिल्या तर हा भाग आपोआप खचलेला आहे, कारण या खालची जी माती आहे दलदल आहे, कारण खाडीचा भाग आहे, त्यामुळे हा संपूर्णपणे खाली दबला गेलेला आहे। अजूनही हा जो परिसर आहे हा धोकादायक वाटतोय, कारण मोठ्या मोठ्या भेगा तिथे आहेत, त्यामुळे हे कुठल्याही क्षणी हे कोसळू शकतं। त्यामुळे पोलिसांनी आसपास पत्रे लावलेले आहेत। आतमध्ये सर्वसामान्यांना येण्यासाठी मज्जाव आहे आणि ज्या चौकोनी बांधकाम आहे म्हणजे ज्या ठिकाणून ही पाईपलाईन अंडरग्राऊंड होणार होती त्याचा देखील बांधकाम मोठ्या प्रमाणावर हल्लेलं आहे। चारही साईडला पायलिंगचं काम करून जे आहे की LNTची संपूर्ण टीम आतपर्यंत गेली होती, परंतु ही पायलिंग कोसळल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा अपघात झालेला आहे। तर दुसरीकडे जर हे होर्डिंग पाहिलं आपण तर प्रथम दर्शनी जी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे की ह्या होर्डिंगला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही। असं असताना देखील हा इतके दिवस होर्डिंग इथे का होता हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। घाटकोपर दुर्घटनेनंतर जे आहे की होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आलेल्या खुलेआम इथे आहे आणि हा ब्रिज जो आहे हा नव्याने इथे बनवलेला आहे। या ब्रिज देखील मोठ्या प्रमाणावर हलतोय, कारण आता या ब्रिजला काही होऊ शकतं का हे देखील पाहावं लागणार आहे, कारण त्या दृष्टीने देखील चाचपणी सुरू आहे। काय आत्ताच ब्रिज सुरू झाला आहे, आसपासची जमीन जी धसत चाललेली आहे त्यानुसार आता ह्या व्यक्तीला काढण्यासाठी आणखी किती तास लागतील हे सांगता येणार नाही, कारण NDRFची टीम दाखल झालेली आहे, परंतु त्यांनी अजून बचाव कार्याला सुरुवात केली नाही। 24 तास होत आले, म्हणजे पोकलेन आणि JCP सहित तो व्यक्ती 70 फूट आतमध्ये गेला आहे। म्हणजे आता काय त्याचे हाल झाले असतील। सुदैवाने ही व्यक्ती सुखरूप बाहेर यावी हीच प्रार्थना आपण परमेश्वराकडे करू शकतो, कारण तो कोणाचा जीव जाणं ते देखील अशा LNT सारख्या मोठ्या कंपनीकडून अशी चूक सहसा होत नाही असं बोललं जातं, परंतु काय म्हणतात ना, कोणाची चूक आणि आता बिचारा त्या मजुराला भुगतावी लागते। तो मजूर लवकरात लवकर सुखरूप निघावा अशी वसई विरारकरजी परमेश्वराकडे प्रार्थना करतील। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सुशांत पाटील। सुशांतजी, काय सांगाल की एवढं मोठं काम इथे सुरू आहे, रात्रभर काम सुरू होते, पावसाळा तोंडावर आहे, कुठल्याही क्षणी पाऊस पडू शकतो, वास्तविकता हे काम सध्या स्टॉप करायला पाहिजे होतं, सुरक्षेचे कुठले उपाय इथे योजले नाही का? बघा, खरं म्हणजे हे MMRDAची स्कीम आहे, सूर्या सप्लाय वॉटर सप्लाय स्कीम आहे ही, आणि ही पूर्ण वसई विरारच्या हायवेपासून ही भाईंदर, आता हा ब्रिज आपण बघतो की ब्रिजच्या खाडीच्या खालतून त्या बाजूला जात होतं। खरं म्हणजे खाडीच्या खालतून जात असताना ही जे कंत्राटदार आहे ह्यांनी वर्कर लोकांची प्राथमिक सेफ्टी बघायची असते, कुठलाही जीवितहानी न झाला पाहिजे। मुळात म्हणजे आताच मध्ये 2 महिन्या अगोदर MMRDA सांगितले का प्रत्येक वर्करला ORS पाजा, पण मला शंका आहे का ते ORS पाणी तरी पाजलं असेल का, कारण एवढं मोठं काम असताना स्लॅब कोसळतो, माती ढसळते आणि एखादा जीव जाण्यासाठी जे कर्तृत्ववान असतात, ज्या जबाबदार आहेत त्यांनी जबाबदारी पाळली नाही, प्रोजेक्ट मॅनेजर असतील यांच्यावर गुन्हे नाही तर ह्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे। असे अनेक जणांचे जीव जातील। आज जर उद्या अजून जर मजूर असती, अजून जर पुढे काम चालू असतं तर 100 ते 150 वर्कर लोकांचा हा अपघात झाला असता आणि तेवढी लोक मृत्युमुखी पावली, याच्यात मागचं शंका नाही। रात्री अपरात्री काम सुरू ठेवण्याचं कारण काय? आता यांना टार्गेट असतं, इलेक्शन जवळ आल्यात, याची कुठे घाई होती का, यांना ओपनिंग करायची असतील का, त्याच्या संदर्भात ह्या लोकांना काहीतरी प्रेशर असेल, त्याच्यामुळे कामाची घाई केली असेल। मुळात म्हणजे दलदल एवढी आहे की दलदलीमध्ये एवढं काम, आपण जसे बोलला का पाऊस नाही,
जर पाऊस पडला असता तर पावसावर दोष दिला असता का पावसामुळे हे कोसळलं, पण पाऊस असून दे ऊन वारा असून दे जेव्हा काम करतात तेव्हा सेफ्टी मेजर्स काय होता. तर आता बघता का आपल्या ज्या टीम आहेत पोलीस प्रशासनाची इच्छाशक्ती असून सुद्धा करू नाही शकत, कारण आपल्याकडे यंत्रणाच अजून नाही ना. आपण 2024 मध्ये आहोत. आपण एखाद्या US सारख्या चीन सारख्या देशाशी तुलना करतोय, पण आपण मुळात किती मागे आहोत हे स्पष्टपणे आता दिसून येते. खरोखरच आपण चंद्रावर पोहोचलेलो आहोत हे जरी आपल्यासाठी मान उंचावणारी घटना असेल, परंतु अशा घटनेत आपण किती मागे आहोत हे समोर येतं. सुरक्षेची काळजी घेतली नाही. नशीब एक मजूर इथे काम करतो. दिवसाची वेळ असली असती तर आणखीन मजुरांचा इकडे आतमध्ये जावे लागले असते. आता लवकरात लवकर हा तरुण बाहेर यावा, हा मजूर बाहेर यावा हीच आता अपेक्षा चाला है. क्या घटना हुई? वो घटना हुई है, कुआं तनते हैं ये तो 4 बावरी तने 4 में इंजीनियर था, वो तब में बनाइए इंधन से मार के बनाइए देते हैं. इसमें ये इंधन नहीं मारे है, तब धरती इंजीनियर से आए. वो आदमी ने 2 दिन पहले तंदे से गया तो भी बोला था कि इसमें बहुत कचरा है दीदा. मेरे घर पर सोया था, गांव रहता था तो मेरे दुकान में वो सोया था, तभी वो बोला कि नहीं इंजीनियर साहब ये गलत है, ऐसी आज तक नहीं हुआ. आप करिए हमारे साथ में, हम बावरी दिखाते हैं. 4 बावरी, चारों बावरी में देखो तैसे बना है, ये बावरी में तैसे बना है. तो यार लापरवाही है, यहाँ लापरवाही 90% लापरवाही आहे. घटना घडलेली आहे. सूर्य प्रकल्पाचं पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे आणि त्या दरम्यान बॉक्सपैकी एक भिंत जो जे बोकलँड काम करत होता त्याच्यावर पडल्यामुळे एक इसम रिकेश यादव नावाचा 38 वर्षाचा इसम खाली अडकलेला आहे. आम्ही रात्रभर स्वतः पोलीस स्टेशन नायगाव आम्ही सर्व इथे उपस्थित आहोत आणि त्या व्यक्तीच्या सुरक्षेकरिता त्याला लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आमच्या बरोबर NDRF अंधेरी यांची टीम देखील, मुंबईची टीम आलेली आहे. ते देखील प्रयत्न करत आहेत, पण बाकी साईडच्या 3 भिंती कमकुवत असल्यामुळे जेव्हा रेस्क्यू टीम खाली उतरेल तर त्यांना देखील धोका होऊ नये म्हणून आम्ही पाईपलाईन टाकून ते बाहेर साईडच्या 2 भिंती आहेत त्या पॅक करण्याचा प्रयत्न करतोय. LNT वाले स्वतः त्यामध्ये त्यांची मशिनरी घेऊन काम करत आहेत आणि लवकरच आम्ही संबंधित व्यक्तीच बाहेर काढण्यात यशस्वी होऊ. इतर काही माणसं आहेत का, जखमी आहेत का? नाही. खाली दुसरे त्यांचे सुपरवायझर एक त्या आपण पाहिलं असेल की तो त्यांची कंटेनर खाली पडला त्यामध्ये अडकले होते, पण त्यांना देखील पोलीस तथा त्या LNTच्या लोकांनी सुरक्षित काल रात्री बाहेर काढलेला आहे. त्यांना काही जखमावर झालेले नाही आहेत. सर्वात महत्वाची समस्या या रिकेश यादव याचीच आहे. तो खाली अडकलेला आहे. याच्या रेस्क्यूसाठी कालपासून स्वतः पोलीस इथं हजर आहेत आणि ताकदीने प्रयत्न करत आहेत. अडथळे फक्त हे जे बांधकाम आहे 3 एक भिंत खचल्यामुळे बाकीच्या 3 भिंतींना धोका निर्माण झालेला आहे आणि त्या देखील क्रॅक्स जात आहेत. त्यांना चुकून टीम खाली उतरून कटिंग सुरू केलं त्या पिलर्सचं, तर ते साईडच्या भिंती खाली येऊन त्यांनी आपल्या बाकीच्या टीमला धोका होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. याच्याबद्दल सध्या काही बोलणं उचित होणार नाहीये. शासकीय काम आहे, आता बोलता येणार नाही.